तर एकदम सुरुवातीपासून हा टॉपिक जे आहे ते सुरू करूयात बघा. ही गोष्ट चालू होती बघा 12 सप्टेंबर रोजी. 12 सप्टेंबर रोजी 3 मराठी सिनेमे जे आहेत ते रिलीज होतात. दशावतार, त्यानंतर आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट. आणि मग सगळीकडे एकच गोष्ट समोर यायला लागते की एकाच दिवशी मराठी इंडस्ट्रीमध्ये 3 सिनेमे रिलीज होत आहेत. एरवी कोणी एकही सिनेमा रिलीज केला नाही आणि डायरेक्ट 12 सप्टेंबर रोजी 3 सिनेमे रिलीज केले. बरं, तिथपर्यंतही ठीक होतं. आणि नंतर काही दिवसांपूर्वी असं कळतं की 19 सप्टेंबर रोजी 4 सिनेमे रिलीज होत आहेत. मग मी थोडीफार इन्फॉर्मेशन काढली, तेव्हा एक व्हिडिओही बनवला मी की 19 सप्टेंबर रोजी जवळपास 5 सिनेमे जे आहेत ते रिलीज होत आहेत. आणि मग तेवढंच नाही तर काल मला असं समजतं 5 नाही तर एकूण जवळपास 7 सिनेमे 19 सप्टेंबर रोजी मराठी इंडस्ट्रीमध्ये रिलीज होत आहेत. कालच एक 2 सिनेमाची ॲड झाली बघा आणि एक सिनेमा रिलीज होता. चलो जीते हे नावाची डॉक्युमेंटरी आहे, ते देखील एक मराठीमध्ये डब होऊन ती देखील रिलीज होते. असे मिळून टोटल 7 सिनेमे मराठी इंडस्ट्रीमध्ये 19 सप्टेंबर रोजी रिलीज होतात. आणि मग रडगरण येतं आपल्यावरती कशाचं, तर मराठी इंडस्ट्रीमध्ये जे आहेत मराठी सिनेमाला महाराष्ट्रामध्येच मराठी सिनेमाला स्क्रीन्स भेटत नाही आहेत. यामध्ये दोघांच्याही चुका आहेत बघा. यामध्ये कारण की तुम्ही जर बघितलं तर यांना यांचाच ताळमेळ नाही आहे. हे कसला की कोणते सिनेमा आहेत आणि दिसत असूनही रिलीज डेट पोस्टपोन करत नाही. आता इगो क्लॅश म्हणा का काय म्हणा, परंतु कोणीच कोणाचा सिनेमा पोस्टपोन केला नाही आणि 6 सिनेमा एकाच दिवशी रिलीज केले. आता इथपर्यंतही बरोबर होतं. आणि मेन म्हणजे जेव्हा माझ्यासारखे लोक सिनेमे बघण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना सिनेमा बघताही येत नाही. यामध्येही दोघांच्या चुकी. मी आता सिनेमा बघायला गेलतो बघा, कोणता तर कुर्ला टू वेंगुर्ला, कारण की मी रिव्ह्यू बघितला होता आणि चांगला होता सिनेमा असं मला कळालं आणि मी स्वतःही त्याचा रिव्ह्यू करणार होतो बघून. परंतु असं झालं की तिथे गेलो मी, तेव्हा तर मोजून फक्त मी एक आणि दुसरा व्यक्ती, तर आता पूर्ण नावही माहीत नव्हतं, तो असाच सिनेमा बघायला आला होता. तर तोही सिनेमा आणि त्यामुळे आम्ही दोघं जण आल्यामुळं तो व्यक्ती म्हणला समोरचा मला की 10 मिनटं थांबा, कोणी जर आलं तर आम्ही नक्कीच सिनेमा चालू करू. परंतु आलेला व्यक्ती जो होता कोणीच न येता म्हणजे कोणीच येत नाही बघून त्यानंही जॉली LLBचं तिकीट घेऊन टाकलं बघा. म्हणजे ही परिस्थिती आहे मराठी सिनेमांची. एक तर ऑडियन्सला सिनेमा मराठी बघायचेही नाही आहेत, चांगले सिनेमा असूनही त्यामध्ये चित्रपटाचे मेकर जे आहेत कुर्ला टू वेंगुर्ला, त्यांनाही मी म्हणाले की तुमचा सिनेमा मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे बघा. आमच्या इथं 2 शोज होते, त्यापैकी एक शो तो कॅन्सल झाला बघा आणि आता एक खूप रात्रीचा शो आहे जो की बघणं काही पॉसिबल नाही आहे. त्यानंतर ह्यामध्ये मग चित्रपटाचे मेकर्सही अपयशी ठरले की त्यांनी जो आहे सिनेमा याचं बऱ्यापैकी प्रमोशन करायला पाहिजे होतं, जेणेकरून ऑडियन्सपर्यंत पोहोचला असता सिनेमा. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी लोकांपर्यंत सिनेमासाठी मार्केटिंग करायला हवं होतं, जेणेकरून लोकांना कळालंही असतं आणि बऱ्यापैकी थिएटर्स मालकांसोबतही बोलायला पाहिजे होतं, जेणेकरून शोज भेटले असते. आणि यामध्ये आता दुसरी गोष्ट म्हणजे मला तरी वाटतं की थिएटर मालकांचीही चुकी आहे, कारण की मी काल मागच्या आठवड्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली बघा. आणि जसं मी सिनेमे बघतोय तसं ह्या गोष्ट ऑब्झर्व केली, जसं की मी म्हटलं ही दोघांच्या ह्या चुकी आहेत. कशामुळं, थिएटर मालकाची चुकी आहेत आणि जे मराठी प्रेक्षक आहेत बघणारे त्यांचीही चुकी आहे. ती अशी बघा की आता मागच्या आठवड्यात दशावतार सिनेमा रिलीज झाला होता. सुरुवातीला त्या सिनेमाला 80 ते 90 थिएटर्स मुंबई ही जे मेन सिटी आहे यामध्ये भेटले होते. पुण्यामध्ये बऱ्यापैकी चांगले थिएटर्स जे आहे ते भेटले होते. दुसरे हिंदी सिनेमे रिलीज झाले होते बघा. परंतु त्या सिनेमाला सुरुवातीला 80 ते 90 सिनेमे भेटले आणि त्या सिनेमाची बऱ्यापैकी हाईप होती, त्यामुळे त्या सिनेमाला तेवढे थिएटर भेटले बघा. किंवा बाकीचे जे तुम्ही या आठवड्यात रिलीज झालेले थिएटर बघितले, हायेस्ट किती 30-32 थिएटर भेटतात मराठी सिनेमाला. आणि यानंतर मला असं कळालं की जेव्हा तो सिनेमा सगळ्यांना समजला कोणता दशावतार की चांगला आहे, त्यानंतर त्या सिनेमाचे थिएटर जे आहे लोक जेव्हा बघायला लागले, त्यानंतर सिनेमाचे थिएटर 80-90वरून 100 केले, 100वरून 102 केले, परंतु त्यापेक्षा मला काही जास्त दिसले नाही बघा. आणि आत्ता गोष्ट येते म्हणजे या आठवड्यावरती काय, या आठवड्यामध्ये जॉली LLB 3 हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाला पहिल्याच दिवशी बघा 108 थिएटर्स भेटले आहेत. म्हणजे हा डिफरन्स का मी असं म्हणतोय, महाराष्ट्रात राहतात सर्वजण, महाराष्ट्रातले लोक आहेत. मी काय म्हणत नाही की एकाला वरचढ करा किंवा एकाला कमी करा, दोघांनाही समान थिएटर्स द्या ना. पहिल्या वेळेस जेव्हा सिनेमा रिलीज होते मराठी किंवा हिंदी ही दोघांनाही तुम्ही जर 108 देतात तर यांनाही 108 थिएटर्स द्या. नुसते थिएटर्स नाही तर त्यामध्ये शोजही असले पाहिजे बघा. शोजचाही खूप घपळा होतो, त्याविषयी एक वेगळा व्हिडिओही बनवू शकतो. परंतु त्यामुळे मी म्हणाले की दोघांनाही चांगले शोज द्या. एकदा देऊन तर बघा, सिनेमा जर चालला नाही 3 दिवसांनी तर लगेच तुम्ही काढूनही घेऊ शकता. दुसरा जो सिनेमा चालतो त्याला देऊही शकता. आणि मराठी मेकर्सही प्रमोशनच्या बाबतीत किंवा कंटेंटच्या बाबतीत बघा कमी पडतात, हे असं मला वाटतं. त्यामुळं आता एक फायनल गोष्ट म्हणजे मी हे सांगतो की आता
कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा माझ्याकडून रिव्ह्यू तर काय होणार नाही, कारण की सिनेमा आमच्या इथं बऱ्यापैकी लागलाच नाही, लोक बघायला जात नाही, त्यामुळे तो काही शो चालू होईल याची गॅरंटी नाही. आणि रात्री 6 वाजता मी आता आतली बातमी फुटली हा सिनेमा बघण्यात जाईल. त्याचाही जर बऱ्यापैकी प्रेक्षक आले तरच सिनेमा लागेल, नाही तर तोही काही लागणार नाही बघा. आणि बाकीचे कोणतेच मराठी सिनेमे ते अरण्य असेल किंवा साबर बोंडला मी सपोर्ट केला तर तोही सिनेमा अवेलेबल नाही आमच्या शहरामध्ये. त्यानंतर परत अरण्य नावाचा आणखी झिंग नावाचे सिनेमा 3-4 सिनेमे आहेत बघा, 4, 5, 6, 7. तर एवढे सिनेमे आमच्या इथे लागलेच नाही मराठी, जेणेकरून त्यांचा रिव्ह्यू तर काही करता येणार नाही. ओव्हरऑल मित्रांनो, तुमचे या बाबतीत मला मत कळवा की तुम्हाला काय वाटतं, मग कोणाचा फॉल्ट आहे कोणाचा नाही. धन्यवाद. थँक्यू.